स्मार्ट अहमदनगर न्यूज। नीलमताई गायकवाड माळशिरस तालुका पुरंदर जिल्हा पुणे हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम यांची मागणी 5/4/2026 रोजी सासवड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। यावेळेस निवेदन देत असताना रिपब्लिकन पार्टीचे पुरंदर तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी कालिदास उबाळे। आम्हाला एक गोष्ट समजली, निश्चितपणे मनाला अतिशय वेदना आणि दुःख झाले की आपण सगळेजण एक दुसऱ्या शेतकऱ्यात जात असताना अशा पद्धतीची मजबुरीने एका मधल्या कळीची वयाच्या 21 वर्षी हत्या होते। या गोष्टीचा दुःख होता। झाल्याच्या नंतर अनेक कार्यकर्ते अनेक संघटनांनी त्याच्यामध्ये लक्ष टाकले। वास्तविक आता गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस त्याचा तपास करीत आहे, परंतु पोलिसांनी अतिशय गांभीर्याने अनिकेत विष्णू जाधव हा आरोपी आहे, याला अटक करून चालणार नाही, परंतु याच्यावरून जे सहकारी जे साथीदार या केसमध्ये होते त्यांचा सगळ्यांचा छडा लावावा, योग्य पद्धतीने त्याचा तपास करावा अशा पद्धतीने पक्षी केलेले आहे। वास्तविक आता अनिकेत जाधव हा एका अवैध धंदे करणाऱ्या बापाचा मुलगा आहे, त्याच्यामुळे त्यांची आलेली मस्ती आलेला पैसा आणि त्या जोरावरती असे कृत्य करण्यासाठी गजवत आहे। वास्तविक आता त्याच्या बापाचा गांजा विक्री, दारू आणि बेकायदेशीर बारचा धंदा आहे, हे धंदे बंद करावे म्हणून यासाठी पदाधिकारी पुरंदर तालुक्यामध्ये सासवड हद्दीमध्ये अनेक वेळा आंदोलन करतायत, परंतु काही कारणास्तव हे अवैध धंदे बंद होत नाहीत आणि त्या धंद्यातून आलेला चुकीचा पैसा आणि त्या पैशातून आलेली मस्ती अशा पद्धतीने लोक हे करत आहेत। वास्तविक एका कॉलेज करणाऱ्या भविष्य करणारा हा जो अनिकेत जाधव आहे याच्यावरती अनुसूचित जाती जमाती हत्या प्रतिबंधक कायदा, हत्या आणि अपहरण अशा पद्धतीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले। आमचं म्हणणं पोलीस दलाल आहे की पोलीस दलालाने त्याच्याबरोबर असणारे सगळे साथीदार तसे त्याच्या बापाला सुद्धा याच्यामध्ये संदर्भामध्ये गुन्हेगार श्रीकांत कदम अध्यक्ष आज सासवड पोलीस स्टेशनच्या समोर पक्षाचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष सुजी आंबळे, पक्षाचे कार्याध्यक्ष कालिदास उबाळे, तालुक्याचे उपाध्यक्ष या समवेत आम्ही या ठिकाणी स्टेशनला या 1 जानेवारी 1 एप्रिल 2026 रोजी माळशिरसमध्ये हत्या झाली आहे। या हत्येचा निष्पक्षपातीपणे योग्य तपास व्हावा यासाठी पक्षाच्या वतीने घेण्यासाठी आलो असता पत्रकारांनी